Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट प्रकरणातला गॉड आता सीबीआयला सापडलेला आहे. मनीषा हवालदार हिला जेव्हा अटक केली होती त्यावेळेस तिच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाचा एक नंबर सेव्ह होता. हा नंबर नेमका कोणाचा आहे, या नंबरवरनं कुठले ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत असा संशय हा सगळा सीबीआयला होता आणि सीबीआयने याचा तपास सुरू केला होता. आता या तपासानंतर सीबीआयला एक धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. सीबीआयने हा सगळा तपास केल्यानंतर या गॉडचा पत्ता लागू शकलेला आहे आणि आणखी एक अटक सीबीआयने या सगळ्या प्रकरणामध्ये केलेली आहे. तर नेमका हा गॉड कोण होता, त्याने या सगळ्या नीटच्या प्रकरणामध्ये काय केलेलं आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आतापर्यंत आपण बघतोय की नीटच्या प्रकरणामध्ये जवळजवळ 12 अरेस्ट झाल्या होत्या. आता ही 13वी अरेस्ट आहे ज्याच्यामध्ये अनेक प्राध्यापकांना अटक केलेली आहे. रिसेंटली जी अटक केली होती त्याच्यामध्ये मनीषा हवालदार या प्राध्यापिकेला अटक केली होती, जी पुण्यातल्या एका शाळेमध्ये एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल होती. तिथे ती अध्यापन करत होती. फिजिक्स हा विषय ती शिकवायची आणि ज्या पद्धतीनं मनीषा मांढरे हिने केमिस्ट्रीचा पेपर फोडला होता त्याच पद्धतीनं या मनीषा हवालदारने फिजिक्सचा पेपर फोडला होता. ही मनीषा हवालदार सुद्धा NTA जी बॉडी होती त्याच्यावर सुद्धा ती काम करत होती आणि तिने सुद्धा तीच ट्रिक वापरली होती. ज्या पद्धतीनं ज्यावेळेस मीटिंग व्हायच्या, त्यांच्या बैठका होत्या, त्याच्यामध्ये ते सगळे प्रश्न ती पाठ करायची. ती पाठ करून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर ती एका पेपरवर लिहायची आणि त्यानंतर सर्क्युलेट करायची. आणि या सगळ्यामध्ये गॉड नावाची एक व्यक्ती आहे ती अत्यंत महत्त्वाची होती. तर ही गॉड नावाची व्यक्ती आहे ती आणखी एका क्लासमधली प्राध्यापक आहे आणि त्याचं नाव आहे तेजस शहा. तेजस शहा पुण्यातल्या एका अकॅडमीमध्ये प्राध्यापक आहे. तो तिथे फिजिक्स हा विषय शिकवतो आणि त्याने या मनीषा हवालदारकडनं हे सगळे पेपर घेतल्याचं आता सीबीआय तपासामध्ये समोर आलेलं आहे. आता यांचं नेक्सस कसं होतं, या शहापर्यंत हे पेपर कसे पोहोचले आणि त्याने विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवले हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. जसं मी म्हटलं की ही मनीषा हवालदार आहे ती सुद्धा NTAच्या बॉडीवर होती. ज्यावेळेस ती काय करायची तर ती जेव्हा तिथे त्यांची बैठक व्हायची किंवा तिथे सगळे पेपर डिस्कस केले जायचे तिथे ती सगळे प्रश्न आहेत ती लक्षात ठेवायची, लर्न करायची. त्या सगळ्या बैठकीनंतर त्या पेपर सेट करण्याच्या सेशननंतर बाहेर आल्यानंतर तिने या गॉडला म्हणजे या तेजस शहाला फोन केला होता आणि तेजस शहाने हे सगळे जे प्रश्न आहेत ते एका कागदावर लिहून घेतले होते. हे प्रश्न कागदावर लिहून घेतल्यानंतर त्याने त्याचा फोटो काढला आणि तो या मनीषा हवालदारच्या पतीला पाठवला होता. आता ह्यांनी एक त्यांचं जे मोडस ऑपरेंडी आहे ती ठरवली होती. म्हणजे तिला माहीत होतं की जर आपण या सगळ्यामध्ये सापडलं तर आपल्याकडे कुठलाही पुरावा राहू नये हिची खबरदारी घेतली होती आणि त्यामुळेच तिने काय केलं होतं तर तिने जेव्हा हा पेपर त्याला फोनवर सांगितला तेव्हा या शहाने हा सगळा पेपर लिहून घेतला आणि त्याने तो फोटो तिच्या नवऱ्याच्या फोनवर पाठवला. जर हिच्या फोनवर पाठवला असता तर हिच्या फोनमध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या असत्या आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याने तो इतर विद्यार्थ्यांना वगैरे सगळा सर्क्युलेट केला होता. याच्यामध्ये या तेजस शहाने या मनीषा हवालदारला पैसेसुद्धा दिले होते. त्याने सुद्धा हिच्याकडनं हा जो पेपर आहे तो पैसे देऊन खरेदी केला होता. त्यामुळे आपण बघतोय की केमिस्ट्री पेपर ज्या पद्धतीनं फोडण्यात आला होता त्याच पद्धतीनं हा फिजिक्सचा पेपरसुद्धा या सगळ्यामध्ये फोडण्यात आलेला आहे. सीबीआयने काल या शहाला अटक केलेली आहे, तेजस शहाला अटक केलेली आहे. तो पुण्यातल्या अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी जी एक पुणे बेस्ड जी अकॅडमी आहे तिथे तो कोचिंग करतो आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा करायचा. सीबीआयने अनेक गोष्टींचा याच्यामध्ये तपास केलेला आहे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये शोधलेल्या आहेत. याआधी जर तुम्हाला आठवत असेल तर सीबीआयने या मनीषा हवालदारच्या घराची सुद्धा तपासणी केली होती, ज्याच्यामध्ये अनेक पुरावे हे सीबीआयच्या हाती लागले होते. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिने जी मनीषा मांढरे आहे, जी आणखी एक आरोपी आहे, तिच्यासोबत जे चॅट्स केले होते, म्हणजे हा जो पेपर आहे तिने त्या मनीषा मांढरेला सुद्धा शेअर केला होता, कारण मनीषा मांढरेंनी सुद्धा तिच्याकडनं हा पेपर घेतला होता आणि इतर विद्यार्थ्यांना तो विकला होता. त्यामुळे मनीषा मांढरेसोबत जे कुठले चॅट्स झाले होते ते हिने डिलीट केले होते. ते सगळे चॅट्स आहेत ते फॉरेन्सिकच्या माध्यमातून रिकवर करण्यात आले होते आणि तो सुद्धा एक सबळ पुरावा हा सीबीआयकडे होता. त्याचबरोबर तिने काय केलं होतं ते भौतिकशास्त्राच्या ज्या लिखित प्रश्नपत्रिका होत्या, जसं मी म्हटलं की ती लिहून काढायची, त्यासुद्धा तिने जाळून टाकल्या होत्या. हे सुद्धा तिने मान्य केलं होतं आणि त्या तपासणीमधनंच हे सगळं समोर सुद्धा आलं होतं आणि आणखी सुद्धा जे पुरावे होते ते सुद्धा तिने या सगळ्यामध्ये नष्ट केले होते. हा जो
गॉड नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याच्याशी तिच्या नवऱ्याच्या फोनच्या माध्यमातून संपर्क केला जायचा किंवा त्याच्याशी चॅट केलं जायचं, हे फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून त्यांनी जो सगळा डेटा होता तो CBIने एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्यानंतर यामधले आणखी महत्त्वाचे जे गोष्टी आहेत ते CBIच्या हाती लागले होते. त्यामुळे हे आपण सगळ्या गोष्टी बघतो. 23 पानी जी प्रश्नपत्रिका आहे ती सापडली होती, ती जाळून टाकली होती, अर्थात पुरावे नष्ट करण्यात आले होते आणि तिने तिच्या चौकशीमध्ये हे सुद्धा मान्य केलं होतं की तिने हे सगळे प्रश्न लर्न केले. तिने त्या जो तेजस शाह आहे त्याला ते सांगितले, त्यानंतर त्याचा फोटो काढून तिच्या नवऱ्याला तो पाठवला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्क्युलेट केला होता. आपण बघतो की याच्यामध्ये मोटेगावकरला अरेस्ट झाली होती. मोटेगावकरने सुद्धा त्याच्या विद्यार्थ्यांना हे पेपर विकले होते. आता ह्या तेजस शहाने सुद्धा त्याच्या अकॅडमीच्या माध्यमातून किंवा त्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सुद्धा हे जे पेपर आहेत ते पैसे देऊन विकल्याचं समोर आलं होतं आणि तेच पैसे त्याने या मनीषा जी हवालदार आहे तिला सुद्धा दिले होते. मांढरेच्या सांगण्यावरनं सुद्धा तिने हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या असं सुद्धा तिने आता CBIच्या तपासामध्ये सांगितले. मांढरेला सुद्धा तिने हा सगळा पेपर शेअर केला होता. त्यामुळे आपण बघतो की CBI आता एक गोष्टींचा खुलासा करते आहे. CBI प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते आहेत. आपण याआधी हे सगळे प्राध्यापक अटक झालेले पाहिले होते. मोटेगावकर जो क्लास चालक आहे तो सुद्धा अटक झाल्याचं पाहिलं होतं. पण आता आणखी एक जो प्राध्यापक आहे जो एका क्लासमध्ये शिकवत होता तो सुद्धा या सगळ्यामध्ये अरेस्ट झालेला आहे. आता जो क्लास आहे, जी अकॅडमी आहे, त्यांनी हे सगळे जे आरोप आहेत ते फेटाळलेले. त्यांचं म्हणणं आहे की त्याचा आणि अकॅडमीचा काही संबंध नाही आहे किंवा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी अशा गोष्टी दिल्यात याचा काहीही संबंध नाही आहे. आम्हाला तो अशा कुठल्या गोष्टी करत होता हे सुद्धा माहीत नसल्याचं सुद्धा त्याने या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. पण आता आपण बघतोय की ही आणखी एक अरेस्ट आहे जो सो कॉल्ड गॉड होता, की नेमकं कोण आहे ही व्यक्ती, कुठला बडा मासा आहे का असा CBIला संशय होता. पण हा व्यक्तीसुद्धा आता सापडलेला आहे. CBIने त्याची ट्रान्झिट रिमांडसुद्धा घेतलेली आहे आणि आता त्याला दिल्लीमधल्या कोर्टात सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये हजर करण्यात येणार आहे. आता त्याच्या चौकशीमध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना हा पेपर विकलेला आहे हे सुद्धा समोर येतं का हे पाहावं लागणार आहे. कारण CBIने याआधीसुद्धा सांगितलं होतं, ते CBIने अनेक ठिकाणी सर्च वॉरंट केले होते, ज्याच्यामध्ये नागपूरमधला सुद्धा संदर्भ होता, चंद्रपूरमध्ये सुद्धा सर्च वॉरंट केले होते, लातूरमध्ये, नांदेडमध्ये सुद्धा CBIने अनेक सर्च वॉरंट केले होते, ज्याच्यामध्ये ज्या पालकांनी हे पेपर विकत घेतलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी हे पेपर विकत घेतलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा CBI चौकशी करत होती. त्यामुळे आता जर याने ज्या विद्यार्थ्यांना हे पेपर विकले असतील त्यांची सुद्धा येत्या काळामध्ये CBI चौकशी करू शकते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे नेक्सस किती मोठं होतं, हे नेटवर्क किती मोठं होतं आणि किती रुपयांची या सगळ्यामध्ये आपण बघतो की अफरातफरी झाली आहे किंवा व्यवहार झाला आहे हे सुद्धा समोर येऊ शकणार आहे. पण या गोष्टींमध्ये जशा अशा तपासामध्ये अनेक नावं येत होती, त्यामधलं हे महत्त्वाचं नाव जे गॉड म्हणून त्या प्रसिद्ध होतं किंवा सेव्ह करण्यात आलं होतं त्याचा सुद्धा खुलासा आता CBIला करण्यामध्ये यश आलेलं आहे. पाहणं महत्त्वाचं असणार आहे की याच्यामध्ये आणखी आता कोण सापडतं आहे. नीटच्या संदर्भातले जे सगळे अपडेट्स आहेत आम्ही वेळोवेळी मुंबई तकवर देत आहोत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते करायला विसरू नका. धन्यवाद.